अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला मोठी गुड न्यूज दिलेली आहे। राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्याच वेळी गेल्या 10 वर्षांमधील गुंतवणूक ही अवघ्या 9 महिन्यांमध्ये मिळाल्याचं ट्विट हे फडणवीसांनी केलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणुकीची आकडेवारी सादर केली। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या डीपीआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर 2024 अखेरचा अहवाल जाहीर केला। दरम्यान यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात विक्रमी असल्याचा दावा करण्यात येतोय। केंद्राच्या डीपीआयटीचा परकीय गुंतवणुकीचा अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे। त्यानंतर महायुती सरकारने स्वतःचा 2016-17चा विक्रम मोडीत काढल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्यामुळे 10 वर्षातील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक असल्याचं देखील मुख्यमंत्री म्हणतात। तर अवघ्या 9 महिन्यामध्ये महाराष्ट्राने प्राप्त केलेली गुंतवणूक देखील ही मोठ्या प्रमाणात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तर एकंदरीतच 1,39,434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आल्याचं आणि महाराष्ट्रातली विक्रमी परकीय गुंतवणूक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलं। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अर्थविषयक विश्लेषणासाठी देविदास तुळजापूरकर आपल्या सोबत जोडले गेले आहेत। देविदास तुळजापूरकर जी, आपलं स्वागत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। मात्र महाराष्ट्रामध्ये असलेली परकीय गुंतवणूक आणि तिचा हा विक्रम याविषयी आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे। परकीय बाबतीत आकडेवारी जी या ठिकाणी त्यांनी प्रस्तुत केलेली आहे त्याच्यावर काही फार मोठं भाष्य मी करणार नाही। कारण आकड्यांच्या जंजाळामध्ये अडकल्यानंतर त्यातून काय निष्कर्ष निघणार हे सांगणं फार कठीण आहे। बरं, मी माझं सबमिशन मुख्यतः इन्स्टिट्यूशनल फायनान्स आणि कॅपिटल मार्केट या संदर्भात जे काही या इकॉनॉमिक सर्व्हेच्या निमित्ताने सरकारच्या कडून जे सादर केलेलं आहे त्या संदर्भात मी काही माहिती फक्त शेअर करू। नक्कीच सांगा। 7.25 लाख कोटीचं एकूण अॅन्युअल क्रेडिट प्लॅन या गव्हर्नमेंटनी जाहीर केलेला आहे। बरं, त्यातला ऍग्रिकल्चरचा शेअर हा 24.4% आहे, तर एमएसएमईचा 60.7% आहे। बरं, शेती कर्जाच्या बाबतीत जी आकडेवारी त्यांनी प्रसिद्ध केली त्यातला मजेशीर भाग म्हणजे हायएस्ट ऍग्रिकल्चर क्रेडिट हे मुंबई शहरामध्ये आहे, ते आहे 22,174 कोटी रुपये। बरं, आणि पहिले 10 जे जिल्हे आहेत त्याच्यात मुंबई सिटी, मुंबई सबर्ब, पुणे, नाशिक, नगर, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर आणि विदर्भातलं एक नागपूर आहे। म्हणजे एक ऍग्रिकल्चरल क्रेडिट बद्दलची आकडेवारी सांगतोय मी। बरं, मुंबईमध्ये सुईच्या टोकावर बसेल एवढी माती नाही, पण हायएस्ट ऍग्रिकल्चरल क्रेडिट मुंबईमध्ये कुठून येतं? आणि दुसरीकडे शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो किंवा सावकारी कर्जाच्या सापळ्यात अडकल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात। ही जी काय ऍग्रिकल्चरल क्रेडिट मधली ऍब्रेशन आहे किंवा विकृती आहे, ही विकृती दूर केल्याशिवाय या राज्यामधल्या शेतीचं रिवायवल शक्य नाही किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा शेतीमधला जो क्रायसिस आहे तो आपण ओव्हरकम करू शकणार नाही। आणि मला वाटतं याचं मूळ हे ऍग्रिकल्चरच्या अॅन्युअल क्रेडिट प्लॅन मधलं। दुसरी पण आकडेवारी त्यांनी दिलेली आहे की रुरल मधला क्रेडिट डिपॉझिट रेशो आणि अर्बन मधला क्रेडिट डिपॉझिट रेशो। तुम्हाला आश्चर्य वाटेल की अर्बन एरिया मधला क्रेडिट जे ठेवी गोळा झाल्या त्या तुलनेमध्ये कर्ज 100 पेक्षा जास्त वाटलेली आहे। बरं, तर खेड्या विभागामध्ये 100 रुपये गोळा केले तर 67 रुपये कर्ज वाटली जातात। मला वाटतं एकूणच हे जे काय फायनान्स आहे, महाराष्ट्र एक तर फायनान्स कॅपिटलची राजधानी आहे मुंबई, किंवा फायनान्स हे त्याचं हब आहे। आणि अशा ठिकाणी विदर्भ, मराठवाडा, कोकण हे सतत दुर्लक्षित राहतं आणि पश्चिम महाराष्ट्र किंवा विशेष करून मुंबई आणि पुणे, ठाणे हा जो बेल्ट आहे इथं सगळं फायनान्स आणि कॅपिटल हे कॉन्सन्ट्रेट होतं। मला वाटतं ही विकृती ही विभागीय असमतोल विकासाला जन्म देते, तसं ही एकूण समाजामध्ये असंतुलन घडवून आणणारी आहे। आणि बजेट हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट
कुठेतरी करेक्शन करण्यासाठी वापरल्या गेलं पाहिजे ही अपेक्षा असते. पण मला वाटतं मराठवाडा आणि विदर्भातला आवाज इतका क्षीण आहे की तो या विधानसभेमध्ये कुठे उमटताना दिसत नाही. बरं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक झाल्याचा जरी दावा करण्यात येत असला तरी देखील त्याचा समतोल साधला जावा असं आपल्या बोलण्यातून स्पष्टपणे दिसतंय. मात्र धन्यवाद, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि एकंदरीतच करण्यात आलेला दावा आणि तो कितपत खरा हे साध्या सोप्या शब्दात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद त्यासाठी. तर या होत्या संपूर्ण दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आता वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.